पावसाने दाणादाण उडवलेली आहे। पावसामुळे मुंबईकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलेलं आणि मुंबईकर पावसाच्या पाण्यातून वाट काढत असतानाच मुंबई तुंबणार नाही असे दावे करणारे पालिकेचे प्रशासक भूषण गगराणी आणि इतर अधिकारी मात्र मुंबईतल्या रस्त्यांवरती दिसलेले नाहीयेत। हिंदमाता केईएम रुग्णालय आणि परिसर तसंच परळ, किंग सर्कल, गांधी मार्केट, भायखळा यासह शहरातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। वेळीच पंपिंग स्टेशन सुरू न केल्यामुळे पाणी तुंबल्याचे आरोप केले जात आहेत आणि यासोबतच नाले सफाईच्या दाव्याची सुद्धा पोलखोल झालेली आहे। दरम्यान मुंबईमध्ये पाणी का साचलं असावं आपण हे बघूया। तर सोमवारी रेकॉर्ड ब्रेक म्हणजे 105 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। सोमवारी केवळ काहीच उपसा पंप जे आहेत ते कार्यान्वित होते आणि गेल्या काही वर्षांमध्ये 482 पंपिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर कार्यान्वित असलेल्या उपसा पंपांची संख्या ही 417 इतकी आहे। उपसा पंपांची संख्या कमी करण्याचा निर्णय भोवल्याचं दिसतंय आणि वेळेआधी आलेल्या मॉन्सूनसाठी प्रशासन सज्ज नव्हतं हे सुद्धा या ठिकाणी दिसून आलेलं आहे। अनेक ठिकाणी मॉन्सून पूर्व जी कामं आहेत ती अगदी अपूर्ण असल्याचं दिसतंय आणि विविध विकास कामांचा सुद्धा फटका मुंबईला बसल्याचा दिसतोय। तर मुंबईतल्या हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही असा दावा पालिकेकडून केला जातो, मात्र पालिकेचा दावा पहिल्याच पावसामध्ये फोल ठरलेला आहे। या भागामध्ये पंपिंग स्टेशनची कशी व्यवस्था आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया। तर हिंदमातामध्ये भूमिगत टाक्यांचा प्रयोग करण्यात आलेला आहे। हिंदमाता पुलाखाली पंपिंग स्टेशन सुद्धा बसवण्यात आलंय। साठवण टाकीमध्ये साचलेल्या पाण्याचं पंपिंग केलं जातं। तर मणकेबुवा चौकातील पाण्यासाठी सेंट झेवियर्स मैदानात टाकी बसवण्यात आलेली आहे। यामध्ये 2 भूमिगत टाक्या आहेत। 6.48 कोटी लिटर पाणी यात साठवण्याची क्षमता आहे। तर हिंदमाता भागासाठी 200 कोटींचा खर्च सुद्धा करण्यात आलेला आहे। हे पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित न झाल्याचा फटका काल मुंबईला बसल्याचं दिसून आलंय। दरम्यान या मुद्द्यावरून आता चांगलंच राजकारण तापल्याचं दिसतंय, बघूया। तर सरकारचं अपयश, मुंबई महानगरपालिकेचं अपयश, जे मुंबई महानगरपालिका गेले 3 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून चालतं, नगरविकास खात्या ह्या कार्यालयातून चालतं, कालचं अपयश हे पूर्णपणे त्यांचं आहे। नगरपालिकेत सत्ता होती, काय उपाययोजना केली? किंवा मिठी नदी नव्हती का? आता मिठी नदी आली तेव्हा साफ केलं होतं का तुम्ही मिठी नदी? तरी पण पाणी का भरलं? आजूबाजूच्या गोडाऊन पासून सगळी बाजूला गोडाऊनच आहे हो, सगळी वस्त्यांमध्ये का पाणी गेलं? आठवण कर म्हणा, किती वयाचा होतास? काही बोलतो येईल ते। प्रशासन आपण पाहतो, शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे। सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल, घाणेरडं राजकारण असेल, हा जिल्हा मला पाहिजे तो जिल्हा तुला देतो ह्याच्यात व्यस्त आहेत, पण कुठेही काम होताना दिसत नाही। ब्रिज कॅन्डी जसं झालं, नरिमन पॉईंट झालं, काल आपण पाहतोय मंत्रालय झालं, हिंदमाता झालं, अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही। आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण? तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्यांना जबाबदार धरीनच, कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे। युडी मिनिस्टर एकनाथ शिंदे काय नावाने हो? तुम्हाला नावं ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही, त्या आदित्याला तोत्रा बोलतो तो। आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल? तुमच्या आधी चेहरे बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना। चेहरे अशात नीट बघा, नाही तर व्हिडिओ काढतात त्यांना सांगा, दाखवा। गेले 2 वर्ष मी जे सातत्याने आपल्या समोर मांडत आणि आपल्या माध्यमातूनच मांडत आहे, रस्त्याचा घोटाळा, तो रस्त्याचा घोटाळा काल आपल्याला जाणवायला मिळाला असेल। बँड्रा वेस्ट असेल, दहिसर असेल, बोरिवली असेल, अंधेरी असेल, अनेक मुंबईमधले जिथे जिथे कामं खोदून ठेवलेली आहेत, मुंबई महानगरपालिकेने ह्या भाजपच्या सरकारच्या आदेशावर खोदून ठेवलेलं आहे। आणि होय, भाजपच्याच आदेशावर खोदून ठेवलेलं आहे। कधी नाही असं दृश्य दिसलं की मुंबई महानगरपालिका ह्यावेळी अनेक वर्षात नसेल अशी तयार नव्हती पावसासाठी। अहो, भ्रष्टाचार आणि उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या रक्तात भिनलाय। यांचे विचार 85 अगोदरची आहेत। यांचे इन्कम टॅक्स रिटर्न काढावं, काय उत्पन्न होतं? चला काढा, उद्धव ठाकरेचं
1985 सालचं इन्कम टॅक्स रिटर्न काढा. काय उत्पन्न होतं, काय व्यवसाय होते, महिन्याचं उत्पन्न काय, मर्सिडीज फिरवणं एवढं होतं का? नाही हो. मी बघितले याची अवस्था.